नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पटेल रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा की आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायची मुदत आता हे आपल्या 30 तारखेला संपणार आहे. आणि मग आता शासनाचा एक कायदा असा आहे की तुमचं कुठलंही काम हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल, तुमचा इन्शुरन्स पटणार नाही, तुमची गाडी पासिंग होणार नाही, तुम्हाला सर्व अडचणी निर्माण होणार आहेत. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. रिक्षा टॅक्सीवाले तात्काळ तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईननं बुक करा आणि 30 तारखेपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा. तुम्ही म्हणशीला की आमचं कोण काय करते, हवालदार काय करतो, याव काय होतंय, त्याव काय होतंय, पण तो कायदा आहे तो सर्वांच्यासाठी आहे. मग तुमची रिक्षा टॅक्सीसुद्धा पासिंग होणार नाही. तुम्ही इन्शुरन्स फाडायला गेला तरी इन्शुरन्स फाटणार नाही. आणि हवालदार लोक मग रस्त्यावरती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिसली नाही की मग त्यांचं दुकान चालू होणार, तुम्हाला ते विनाकारण फाईन मारत राहणार. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. प्रत्येकाची जबाबदारी आहे की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईननं बुकिंग करायची आहे. रिक्षाला तर 590 रुपयेच असतात आणि मग तिथं काय असे फसवणारे बी असतात की ते ब्रॅकेटला पैसे पाहिजेत. असं काय नाही, ब्रॅकेट सकट 590 रुपये आहेत रिक्षाचे. हे मात्र कुणीही विसरू नका. पण प्रत्येकाची जबाबदारी आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायची. आणि मग तुम्ही म्हणणार की आता बघा, आताच परिस्थिती अशी, रिक्षावाल्यांना ते मीटर भाडं वाढलं त्यावेळेला 3 महिन्याची मुदत दिलेली होती, पुन्हा 1 महिन्याची मुदत मिळालेली होती, पण हे मीटरच ह्यांनी पास केलेले नाहीत. मग आता दररोजचे 50-50 रुपये कायद्यानुसार दंड भरावा लागतो. तरी बी ते रिक्षावाले म्हणतात आयचा काय आहे, आयचा होताय क्या, वैसा होताय क्या. म्हणजे याचा अर्थ असा, कायदा प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे आणि आपले पैसे कसे वाचवायचे हे प्रत्येकानं विचार जर केला तर तुमचे दंडाचे आता दररोजचे हे मीटर जे पास करतायत, प्रत्येक RTOमध्ये दररोजचे 100, 125, 50, 60 रिक्षावाले दंडाची लाईन भरायला तिथं राहतात. पण 4 महिने मुदत दिलेली होती त्यावेळी मात्र त्यांनी वेळेत हे काम केलं नाही. म्हणजे 4 महिन्यात जर मीटर कॅलिब्रेशन केलं नाही यांनी तर शेवटी कायद्यानुसार मग दंड भरावा लागतो. तसंच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर आता तुमच्या नसतील तर मात्र सर्वांच्यासाठी दंड होणार आहे. मग ते वाहन कुणाचंही असून द्या आणि ते वाहन ऑनलाईन आता दंड आहेत असं काही समजू नये कोणी. हवालदार आमचं काय करतोय, पेपर नसले तरी काय, पण तुमची PUC नसेल तरी तो दंड जुडलेला आहे, परमिट संपलं असलं तरी दंड जुडलेला आहे, पासिंग नसेल तरी दंड जुडलेला आहे. म्हणजे हवालदारानं जर एक फोटो काढला तर तुमचे सगळे दंड जुडतात.